अरे अमोल, धोंड्याचा महिना संपला. अरे तुझ्या सासरवाडीवाल्याने तुला काही कसं दिलं नाही? अरे त्या शेजारी त्या पोराला अंगठी दिली, त्या दुसऱ्याला तर डायरेक्ट बुलेट गाडी घेऊन दिली सासऱ्याने. काय तर म्हणे आमचं सासरा लयचे. अरे पण तुला काहीतरी द्यायला पाहिजे होतं ना बाबा. काय त्याला साधे त्याच्याने साधं जेवाय बोलवणं नाही झालं ना, कपडाला तर घेणं नाही झालं. एवढा पार भिकायला लागलाय का सासरा? अरे असं कोणती सासूरवाडी पाहिली तुम्ही? हा, अरे ते पाहिली. कमीत कमी जेवायला तर बोलवायचं आपल्याला सगळ्याला. कुणी मी पाहिली का? मग कोणी पाहिली? तुम्ही पाहून दिली. हा, आता आम्ही म्हणलो याच्या संग लग्न कर. हा, ही पोरगी दाखवले. हा, तू तर उतावळा का बाबा गुडघ्याला बाशिंग घालतो लग्नाला. मी नाही तसल्या गोऱ्या कातड्याला बळबळत. हे माझ्या म्हाताऱ्याने करून दिलं सगळं. त्या बापाला काय काम म्हाताऱ्या नव्हतं. दगड घालायला की जायचं. हा, त्याला तर उलिसात काय काम नाही. लगे म्हणला नाही नाही पोरगी पांढरी शिपीत आहे, आमकच आहे तमकच आहे, आणि खाता ती पांढरी पुरीची ही. अरे पण त्यांना लाज नाही वाटत का? अरे जावायला नाही जेवायला बोलावं नाही का? आता ह्या शेजारच्या चुलते मला दाखवतात आमच्या पोराच्या सासरवाडीहून हे आलं ते आलं. माझं डोकंच बधीर होते, बाहेर जाऊ वाटा नाही मला. ते महिना संपत आला. तुलाच काय, माझे मित्र सुद्धा मला म्हणतात अरे अमोल गेलता का नाही दोंड खायला, गेलता का नाही दोंड खायला. ते दाखवतोय मला अंगठी केली, एक दाखवतोय मला चेन केली, एक म्हणतोय मला ब्रेसलेट आणि अंगठी केली. अरे पण त्याच्यापेक्षा तो काय? सांगायचं ना. अरे आम्ही आमच्या बहिणीला जेवायला बोलवलं तर मेवण्याला केलंय म्हणून ब्रासलेट सोन्याचं केलंय, आणि तुला खुशाल काही आलं नाही बाबा. आता कायच कामाला बायकोचं थोबड आणायचंच ना. अरे पण थोडी तरी त्या सासऱ्याला लाज वाटायला पाहिजे ना. का आपली पोरगी नांदती तिथं, जावायला नाही बोलीला जावायचं मन नाराज होईल. बरं 3 वर्षातून येतोय ना एक महिना. मग हा? ते काय दरवर्षी थोडा असतोय धोंडा? अरे 3 वर्षातून असतोय. किती कभी जावायचे उठकार बसकार होते, तर तूही सासरवाडी बोल उठकार आणि बसकार आणि काहीच नाही. बरं लग्नात तरी काय दिलं रे त्यांनी देऊन देऊन? हॅलो हा? बाबा, मी आले बघ का, तुम्ही काळजी नको करू, मी लवकर येते. हा हा काय झालं? हा. अहो सासूबाई, तुम्हाला काय सांगू, मला जावं लागून लवकरात लवकर आता. काय झालं तुला जायला? अहो बाबांची अचानक तब्येत खराब झाली. घ्या. ए राहू दे तिकडे बाबा बिबा, घे बस थांब इथंच, काय नाही जायची गरज. अहो असं काय करता, लहानपण लहानाचं मोठं केलं हो त्यांनी. लहान मोठं केलं ना बस झालं. त्यांना गेल्या महिन्यात नाही कळलं काय पुरीला बोलवा, लगेच काय दुखायला लागलं की लगेच हॅलो हा बोला इथे काय. नाही दुखलं त्यांचं काही? धोंड्याचा महिना होता तोवर काय नाही दुखलं? काय नाही दुखलं, दोंडाचा महिना संपल्यावर बरं दुखलं लगेच. अगं काय नाटकी तू बिन तो आई बापा बी. अरे हिच्या अंगात गोमय सगळी. तुला बोलता येत नव्हतं तुझ्या बापाला माझ्या नवऱ्याला ही घ्या ती घ्या म्हणून? ऐका ना, तुम्हाला तर माहिती ना, लहान असतानाच आई गेली. आणि मग त्याला आम्ही काय करावं? जबाबदारी सगळी पप्पा. अगं बाई, आई गेली मग त्याला उन्हाने म्हातारा झाला काय? त्याला कळत नाही धोंड्याच्या महिन्यात जावायला केला काय करते? पण तुम्हाला माहिती ना, सध्या काहीच नाही. एवढा काय उठवणी नाही आलेला तू लागली सांगायला, आणि काय नाही होत त्याला. लगी लागली पुळ काय हिला लय पुढं काय? काय होतं? नाही केलं काय म्हणजे होतं? लोक नाव ठेवतात. बरं तुझा बरं 4 माणसात तुला काय म्हणतात बघ. तुम्ही गेलतात का दोंड्याला म्हणून काय म्हणते ते? मग केलं म्हणून सांगायचं लोक. कमून खोटं सांगायचं? तुमची आब्रुकावर आम्ही झाकायची? कुठं जायचं नाही बाबी तिकडे, मला माहित नाही, बाकीचं माहित नाही. मला बघता येईल जावंच परत बघ. लागणार आहे, त्यांची तब्येत आधीच खराब झाली. ए जायचं तुला नाही. सांगितलं ना जायचं नाही म्हणून. जावं कुठं लागणार आहे तुला? कुठं नाही जायचं तू? असं काय करतो सासूबाई, जाऊन द्या ना. कुठं नाही जायचं तू? ए, थांब, थांब, मेला तरी थांब. तुला जायचंय का? जायचंय का? हो. परत माझ्या माघारी यायचं नाही. चल हाल लगेच अजिबात माघारी यायचं असं नाही. नको. जा चल, नाही, असं ना करू नाही. जायचं नाही, चल. नाही, नाही, जा चल नाही, हाल, नाही. थांबू नको इथं. अरे जा म्हणलं तुला कळतं का? जा परत येऊ नको इथं. आली तोंड घेऊन लगेच असं लगेच बापाचा पुळका. हा. अरे पण मी म्हणते महिनाभरीच्या बापाला कसं काही दाढ नाही भरली? अरे हे काय हे फक्त नाटक असतात. आता हिने नाही म्हणलं तरी जवळजवळ आहे ना 10,000 रुपये संघ घेऊन गेली असं. हिची काय प्रत्येक- करू आता मग? मी जाताना ना, मी सुद्धा त्या म्हाताऱ्याला आहे ना जाताना 4-5 जावय कुठे येतं जरा पोटातच दुखत आहे, पाठीचा काय 1000 एक. बरं हा मामा पाठीचा काय 500. हा पाठवतो. कसं वाटतं बाबा जाऊ दे आपल्या बापासारखं आहे म्हणून हे विचाराने करतो. ती लोक लय पुढचंय. अरे ते थेरड मी तेच म्हणते ना, त्याचं महिनाभर कसं चुकलं? आणि तिचा फोन आला तर तो अजिबात उचला नाही, मी उचलला नाही. काय नाही ती बघन चट बार काय करायचं ते. चल माझी आवाज दी मरू दे, गेली ती गेली. बाबा किती कष्ट तू आली होय करणार बाई. तुम्ही. आ? तू आली आले ना मी. अहो जेव्हा बघू तेव्हा नुसतं तुम्ही राबतच असता तो. आता काय करावं आता मग सांग बर तो. अहो मग हे कशाला ठेवले शेळ्या बिळ्या? टाका ना ऐकून. काय गरज आहे तुम्हाला हे सगळ्याची? आता म्हातार पण झालंय, वय झालं तुमचं. हा असं पण नाही की तुम्हाला मुलगा आहे बघायला पुढे माग. आता भावाच्या पोरात ते जमीन लिहून मागत आहे, 1 एकर जमीन आहे. मग आता काय? अहो तुम्ही किती विचार करणार आहे त्यांचा? अहो विचार करू करू पार तुम्ही म्हातारे झाले ना. आता बाद झालं बाबा. तुम्ही लोकांचा विचार करणं बंद करा, तुम्ही स्वतःचा विचार करा आणि ऐकून टाका. हो तुम्ही तुमच्या आयुष्याची आता नाही मजा करणार तर कधी करणार मग?
पण भावाचे पोरं सांभाळते असे मला खात्री वाटते जरा. हा त्यांना सांभाळायचं असतं ना, ह्याच्या अगोदर सांभाळलं असतं तुम्हाला. आले असते ना ते, आतापर्यंत कुणी नाही आलं बघायला. ज्यावेळेस तुम्ही जाता ना त्यावेळेस बरोबर येते हिस्सा मागायला सगळ्या गोष्टींचा. मग आता काय करायचं मग? काय करायचं म्हणजे हे विकून टाका आणि तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या बरं पहिले. बाबा मी तरी किती फोन करणार हो तुम्हाला, तुम्ही स्वतःहून फोन करता येत नाही, काय नाही येत तुम्हाला. तुमच्या तब्येतीची काळजी वाटती. एक तर बरं नसताना तुम्ही सगळं काम करताय. हे बघा बाबा, आता ना तुमची तब्येत पण बरी नाहीये. आपण आधी दवाखान्यात जाऊ. दवाखान्यात गेला बघू तुम्हाला चेक करून काय निघतं काय नाही, सगळं रिपोर्ट काढून घेऊ आपण. आणि तसंही आता मला वाटतं तुमची तब्येत बरी होऊस तर ना मी 4 दिवस थांबते इथं. आणि हे शाळा ऐकून टाकून ह्यातले पैसे येते ना ते बँकेत टाकून देऊ. म्हणजे कसं तुम्हाला पण होतील. आणि जेव्हा लागतील वाटलंच तर मी स्वतः काढायला जाते पैसे. ह्याला त्याला फोन करूच तर मारणाचे टोमणे ऐकावं शाळा लागतात मला. ऐकल्यावरच आपण दवाखान्यात जाऊ ना मग. आता तुझ्याकडे ते कुठाले पैसे? हे बघा बाबा, मी आणले थोडेफार पैसे घरून. बर आपण जाऊ दवाखान्यात मध्ये, बघू तुम्हाला काय होतं काही नाही ते. ठीक आहे चालू. आणि बाबा तुम्हाला काही वाटलं तुम्ही मला सांगत जा बरं पहिली. बरं सांगा ना. काळजी वाटते हो तुमची, सांगा माहितीये का. किती काय झालं तरी माझी आई पण तुम्हीच आणि बाप पण तुम्हीच आहेत. बरोबर आहे. चला बरं तुम्ही चला. सुनबाई काय लागत आहे? पाणी आण का बाहेर जरा. हा लय सुनबाईचा पुळका. का टोचत काय? काय टोचत का अरे कोणी तू बी आहे ना, जरा कर ना तिला, म्हण ना माझं लेकरू तुला बी जीव लावण. तुम्हीच करा ते पुळका, मी नाही मोकळी. का तुला आहे निक पोरगी? मला आई पण माझी पोरगी अशी नाहीये. कशी मग शिंगत काय तिला? तिला शिंगा नाही. मग? ती आली ना आता धोंड्याच्या महिन्यात 2 तोळ्याचं लाकीट ब्रासलेट घेऊन गेली. जागीरदाराची पोरगी तिला 2 तोळ्याचं करून मला विचारलं का? पाणी मागायला मी बसले इथं, पोरगा तिकडे आहे, त्याला आवाज द्यायचा का सुनबाईला लय डोकं घेऊन मिरवतात तुम्ही. त्याला त्या बायकोचं नवऱ्यावर प्रेम असं ते आहे म्हणा. मग अरे तुला काय रे? तुमच्यावर का आता म्हातारपणात प्रेम करायचंय म्हणे प्रेम अरे असेल. तरुण परत तरी काय आता ती पोरं झाली म्हणजे काय आता आहे ना, बापाने माझ्या असंच घातलंय लोडणं गळ्यात. मी आपलं मी चालू आहे, चालू आहे. म्हातारं माझ्या गळ्यात घातलं म्हणे, माझ्या गळ्यात लोणनं घातलं. मग आपसर आहे काय तू? आणि मग नाही आपसारा नाही तर तसे भेटले असते का तुम्हाला माझ्यासारखे? गप रे, तुझी लग्न जमल्यावर पार मला मग ते मी बघायला आल्यावर नाही म्हणता येणार नाही तर तुला करीत असतोय मी. अहो पटकन नाही म्हणायचं, कशाला एवढं वाढला असता कुठाना. तर काय व्हायचं? नाही म्हणलं ते बापाने, हा माझी इज्जत घालतो मी, शब्द दिला मी लग्न जमवून, लय चालू झाला काय? बरं नका लय उखाळ्या पाखाळ्या काढीत बसू द्या सोडून. तुम्हाला जस काय जेवण आज पोरी आल्या यांना पाणी पोरगी नाही घरी, मग गेली तिच्या माहेरी. हकल्ले काय तुम्ही भांडण कल्ले काय? म्हणजे मी भांडखोर आहे का? मग लसानी लय काय तुम्हाला लाज आहे का काही? आपल्याच बायकोला नाव ठेवायला. नाव म्हणजे का? मग कसं कसं प्रेम करायचं बायकोवर सांग बरं? हाय का इज्जत जा आहे? बसा. नवऱ्याला इज्जत आहे काय घरात? तिच्या बापाचं दुखत आहे, कुठं जायला लागलाय काय नाही, तो गेली ती भेटायला. तुला जात का तुझ्या बापास दुखायला लागले? आता बापच दुखायला लागलं, मी कुठं काय म्हणले, तिला दिली ना पाठवून. आता काय 5 रुपये दिले तिला? घ्या का? म्हणजे त्यांना गेल्या तर त्यांना 10-5 रुपये बी द्या. तर हाय गरीब बचत, ते आता थकलंय नाही कुणी माग पुढे बघायला, मग केली मदत तर काय फरक पडतो? काय गरज नाही मदत करायची, मग त्याच्याकडे एका कार्यानं देतोय लोकाला करायला, त्याचे पैसे घेतोय, धान्य घेतोय, मग ते तरी कुठं त्याला वाटत आहे आपल्याला तरी मागं पुढं कोणी जाऊ देऊ परत पुरीच्या नावावर करून टाकावं का? तुझ्या भावाच्या पुरीचं लग्न झालं 50,000 दिले, तोंड आहे उचकलं का तुझं? कवा देतो म्हणले का त्याला? म्हणणार नाही, माग घेणार काय नाही. त्याचं इथं कारण आहे पैसे घ्यायचं? मी माग घेणार नाही माझ्या भावाचे, जाऊ परते त्याला. ववळी दिली मी माझ्या भाचीला, तुम्हाला काय करायचं? जाते का रानात? आहे का तुला माहिती कुठं ऊस आहे, कुठं गहू आहे, कुठं कांदा आहे? काम करते का? काय संबंध आहे? बापाने माझ्या चांगलं पाहून दिले, मला काय गरज पडली कामाची? तिचं चुकलं. तुझ्या बापाने चांगलं बघून दिलं हा. तुला, पण माझ्या बापाने चांगलं बघितलं नाही, ही घातलं माझ्या गळ्यात. हा तुम्हाला लय पस्ताव येत असला तर म्हातारपणात दुसरं लग्न करायचा. तेवढंच राहिलंय आता तुमचं. लोक नाव ठेवतील रे, नाही तर थुकू द्या ना तुमच्यावर. काय म्हणताय? तुला वाटतं काय आता सून आली घरात, नाही तर मी बी दुसरं लग्न केलं असतं. चावट भोकाचा म्हातारा आहे, हा. दुसरं लग्न करायचं. गेले. आहे ते नीट सांभाळा. पोरगं ते एक कुठे गेलं? तिकडं आणि एक तिकडं. पोरगं कुठे गेलं? पोरगा तिकडे मोबाईल मध्ये अरे ते बी हिंदी फिरत तुझ्यासारखं. अमोल ए बरा येतो बाप लागला डोक्यावर चढायला इकडे ये. काय रे? काय हे काय आलं? तुझ्या सासऱ्याचं दुखत होतं, तुझं काम नव्हतं बायको बरोबर जायचं? गेली ना ती आता गेली ना म्हणजे? तिला.
अरे तुला कोण लागत नाही? करीत बसत आहे हाताने आलं का त्यांना महिन्यात मागच्या दिसलो नाही काय मी आता जाऊ त्यांच्या मागे पळत मागच्या महिन्यात काय तुला लगीन होतं का मुतूर लावायचं होतं काय करायचं तुला दादा तुम्ही गेला थोडं जेवायला आई तुम्ही गेला आयुष्यात एकदा. ही मागच्या महिन्यातली अंगठी दिसा ना तुला मला काय दिलं तुम्हाला कशाला देऊ मी म्हणलं माझ्या हाताची करा त्यांना ना काय? तुम्हाला मागच्याच महिन्यात 60,000 दिले ती नका सांगू तुम्ही. कोणी तुमच्या सासऱ्या- भिकारी आहे काय मी सासऱ्याचे पैसे घ्यायला घेतले माझ्या नावावर टाकलेत मी घेऊन यांना काय शी, आपण नाही ते सासऱ्याकडून असं कधी ना रुपयाच्या अपेक्षा नाही हा, ती तुम्हाला वाटत असेल पण मला माझ्या सासऱ्याकडून अपेक्षा आहे मला काय? वाटतं गो, बाकीच्या पोरांना करीत नाहीत काय तेव्हा म्हणजे मग काय पाहिजे आमच्या तुला? करतात भिकारी काय तू काय काय असाला मला जायचं जायचं नाही ना त्या सासऱ्याकडे निघाला का मला हे दिन मला ते यार काय चव घालतो तू बापाची मला नका सांगत माई लेकर तुम्ही भिकारी भिकारी नुसतं घेऊ पासर आम्ही भिकारीच आहेत तुम्ही लय साधा हवं घ्या ना असं वा कटोर घ्या फिरा दारोदार तेच करायचं आम्हाला. आमच्या आजीने मस्का म्हणून ठेवलंय आमच्यासाठी हा. ती नका तुम्ही सांगू. जा. हा. मी हा. तुम्ही काय माझ्या बापाला 5 एकर होतं मी 15 केले तुम्ही किती दान फिरत माहिती आहे आम्हाला ती 5 एकर फुकला असतं तुम्ही 20 होते एकर तुम्ही 15 एकर ठेवलंय शाळा झाला का दांड काढू काय हा. बाप बोललो तर राज येतो तू जाऊ गेले इथे रे हा खरं बोलत होते माझ्या खरं आहे. तुम्हाला आम्ही दोघं बी तुम्हाला नाही उद्यापासून रानात लावले ना ए. भरण्यावर मग कळन म्हाताऱ्याला काहीतरी खायला घाल उपाशी असेल पोटात कावळ काळकाळ करीत असते म्हणून करते का अरे आलं सुनाला पाणी मागत आहे तसं इथं भनभन करीत बसले माहिती डोकं दुखायला लागले एक पोरगी सोन्यासारखी तुम्हाला घरात खपाना लागली काय बापू मला काय माहित नाही हो का मी काय आता बारीक राहिलेलो नाही मला त्या माणसाने दोंड खायला का बोलवलं नाही मला बाकीचं काय माहित नाही मला त्यांच्या तू या मस्त का धोंडा घालीन हा तिकडे घाला सासऱ्याने धोंडा खायला नाही बोलव इथं अहो, करून काय खायला काय माहित नाही बघा तिकडे काय चुकलंय त्याच्यावालं चुकलंच मी म्हणते काय नको सोनं नाणं करू तू जेवायला तर बोलीशील लेकी जावायला कोण आहे तिथं ती म्हातार खापीन काय नाका का थापिना त्याचं काम आहे पुरीने केला होता स्वयंपाक. हेंडी दोघांनी जायचं झक मारायची ते राहायचे तिथं मस्त पोळ्या काय करायचं हा. म्हाताऱ्याला खायला घालायचं त्यांनी खाऊन अहो, यायचं मी तेच म्हणते तुम्ही विचार करा महिना झाला महिनाभर ते म्हाताऱ्याचं काही दुखलं नाही काही फोन नाही काय नाही मग आता महिना होऊन 2 दिवस झालेलं की म्हाताऱ्याचा फोन आलाय बाई मै दुखत आहे तू लवकरी मग तुम्हीच विचार करा ना तो किती आतल्या गाठीचा आहे अरे ऐक जरा समजून घ्यावं म्हातार पण अहो ना, समजूनच दुखलं घेतो ना. सांगून आपण येतं याच्या का? अगोदर मी तिला लावित होते पैसे बी देत होते पोरग फोन आला की पैसे टाकायचे नको बाय आपला सासरा आहे सासू नाही त्याच्या मागं पुढं कोण नाही पण मग म्हाताऱ्याने असं करावं असं वागाव वय झाल्यावर होत मी तू काय काय कमीपणा घे थोडासा घेतला तर काय फरक पडतो पोरग ऐकत आहे कमीपणा घ्यायला आणि समजून- का म्हणून तू घ्यावा समजून त्या नाही. म्हाताऱ्याला कोण आहे मागं पुढं द्यावं ना बाई बाप पोरीला ऐक- बोलवायचं ऐक. जेवण घालायचं जावायला एखाद्या तोळ्याची अंगठी करायची आता त्याला गिराईक बघ आणि त्याला आई 1 एकर भर त्याला गिराईक बघ दोघं बी ऐकून टाकू म्हातारा ऐकून आणि वावर ऐकू तो या बापाकडे नाही गेलो यंदा आपण दोंड खायला इथं बनव काहीतरी काय गेलो नाही तर 2दा खाऊन आलात तुम्ही एकदा बहीण आली तेव्हा बोलवलं आपण एकटे एकदा गेलो आता काय ऐकायला दोंड नको भाकर ते घाल चला नाही तर पुढचं राहणार ते असल्या बायका भेटल्या वय ना काही खरं नाही बाबा तुम्ही ना काळजी नको करू आणि व्यवस्थित टायमिंग वर जेवण करायचंय बरं का आता तुम्ही डॉक्टरने सांगितलं ना सगळं तुम्ही पथ्य पाळायचे हा एक शब्द पण पुढे मागं नाही झाला पाहिजे काय करीत असते काय माहिती काय अरे कुठं कुठं निघाली काय धर्मशाळा आहे काय तू निघाली घेऊन इकडं तुम्ही इकडे कुठं कुलपत आला आमच्या घरी अहो काय सांगू मी आताच ना बाबांना डॉक्टरांकडून आणलंय अरे मानलंय मग इकडं घरी कुठं आणलंय तिकडं घरी सोडायला गेलो. अहो डॉक्टरने सांगितलंय त्यांचं जेवण टायमिंग वर पाहिजे गोळ्या बिळ्या सगळं टायमिंग वर पाहिजे म्हणजे 8 दिवस तिकडे राहण्यापेक्षा 8 दिवस इकडे राहतील ते तुला कोणी घरी यायला सांगितलं? तू तुला तोऱ्यात गेली होती मी मागे येणार नाही म्हणून अहो असं काय बोलता मी बाबांसाठीच गेले होते असं काय तिकडे बोलता मग तुम्ही? हा? कसं काय बोलता म्हणजे अहो, तुम्हाला तर काही लाजच नाही हो तुम्हाला तर किती बोला तुम्हाला एकूण त्या काय पोरीचं सुख सुद्धा समजत नाही आता काय करायला पाहिजे आता काय काय करायला करायला पाहिजे पाहिजे म्हणजे तुमच्या घरी तुम्ही जायचं माझ्या इथं काय आलात अहो पण मग तिच्या घरी नाही सोडणार तर कोणाच्या घरी सोडणार अहो जुने लोक आले की त्या घरी पाणी सुद्धा पित नाही तर तुम्ही राहायला आलात दुखणं घेऊन असं पहिले होतं आता नाही पहिलंच हे आता काय गोडच जमाना नाही झाला पहिलंच आहे हे तुला गेलतीस ना ठेव 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 हा. अहो, कशाला असं आली काय काय? करता? तुम्हाला माहिती आहे ना मला मला त्याच्याशिवाय बाकीचं तरी माहित नाही. कोण तुम्हाला तुमचं ह्याच आईशिवाय बरं महिन्यात दुखायला लागलो गेल्या महिन्यात तुमचं बरं दुखलं नाही काहीच नाही झालं पाहुण्याला गेल्या महिन्यात ठणठणीत होता मी काय मुद्दा मानतो का तो कोणा वरून देवा घरूनच येत आहे हा बरं मग सगळं- देवा घरून तिकडे नाही तर देवाच्या घरी जायचं अरे आमच्या घरी कशाला यायचं? तोंडाचा महिना संपल्यावरच कसं पाहुण्याला यायला दुखणं आलं अहो ते बस काय? ना आता किती बोलतान किती बोलतात म्हणजे ए, तू तर मला- चल. हा. इथं अहो, राहू काय नको. झालंय तुमचं धोंडे 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 अहो, मग तवाच एक जायचं वर्ष ना नाही- तेव्हा. एक वर्ष नाही केलं तर म्हणून काय झालं 3 काय वर्ष केलं तू नाही, एकटा माझ्या- येतोय तो धोंड्याचा महिना माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे तो काय करायला पाहिजे मग तुमच्यासाठी
काय करायला पाहिजे म्हणजे मला बाकीचं माहित नाही त्यांच्याच्याने काय गोष्ट जर नाही झाली तर एक गोष्ट होण्यासारखी ती राहिलेली 1 एकर आहे ना ती माझं नाव करायची. अच्छा म्हणजे तुम्ही जमिनीसाठी करताय तर तोंड जमिनीसाठी तुला कळलं नाही का धोंड्याच्या महिन्यात बरेच शेजारच्या भावाकडे जाऊन आली कोणाचं काय आलं आता याला अंगठी केली आता त्याला ब्रेसलेट केलं आता आमक केलं मग तो ह्या नवऱ्याला कोण करायचं होतं हा बरोबर आहे तुमचं सासूबाई माझं चुकलं ना तेव्हाच मग बापाला सांगते ना का तेवढं तुला कळलं नाही का बोलून घ्या मी येते स्वयंपाक. आलं मिठात खडा. अरे कवाशी काय आले हे तर आपल्या घरातली नारद मुनी आहे, नारद मुनी किती वेळ झाला आले कळीची कांडी बाहेर करतो साप. खाल्लं म्हणजे चहा पाणी बिलकुल काही विशेष नाही. पाणी दिलं का पाहुणे तुझ्या बापाला? नाही चहा नाही. नाही दिला हो सारखं धोंडा धोंडा करून राहिली आहे त्यांना धोंड्याच्या महिन्यात धोंडा घालू खावलं का पाहिजे, तुझ्या? आलं पाहिजे. मिळालं का आता तेल वतायला अहो, काय सांगू तुम्हाला जमीन भागते 1 एकरच आहे जमीन? यांची. मग का बसा तुम्ही लागलेले काट्या कुरड्या धुंडायला ही दान करी ना. ही 15 एकर आहे ना ही दान आहे का करीन. तुमच्या नावावर दान करायला ठेवलंय का 1 एकर म्हाताऱ्याचं तुझं नाव करतो तुझं जी 15 आहे ना ती दान करतो. माझ्या आईच्या नावावर आहे तुमच्या नावावर नाही. तुम्ही तुझ्या शेड घाला. आम्हालातून टपकले नाही तुम्ही ना माझ्या ते आईची बोलू काय घेऊ गाडी नका देते? माणूस बोलत आहे ना तर बोलून त्याचा काही काय बोलायचं गोष्टी तुला? काही गोष्टी ऐकत जा जराशी वयाचं भान ठेव. मग काय आज ना उद्या मरणाराची देव जावायच्या नावावर करू चहा नाही विचारला त्या माणसाला पाणी नाही नाही काय विचारलं. काय चालली चहा पाणी आज- गरज नाही चालली माझ्या हे इथे बघा. चहा नाही भेटून पाणी नाही भेटून साखर येई संपली दादा नाही. आजपर्यंत तुम्ही फोन करायचे जावायला लेकीला मी पैसे घेऊन पाठवत होते मला राग कसलाय तुम्ही धोंड्याच्या महिन्यात माझ्या लेकाला बोलायला पाहिजे होतं मला काय लय मोठे आहेत का एकुणता एक आहे त्याचे पण काही उठकर बस कर नकोत का सांगा तुम्ही मी त्याला बोलवलं असतं डोंड्याच्या महिन्यात मी काय केलं असतं तिथं काय केलं असतं पोरीने स्वयंपाक आधी केला काय असता आहे? खाऊ घातला असता तुम्ही आई त्याला एखादा नवऱ्याला डाक्टर दिला असता का नाही दुकानं भांडल्यात का काय सोनाराची अहो नका सोनं करू ड्रेस तर घेऊन द्यायचा ना समजून एखादा घ्या त्या वयाचं भान ठेवा यार. तुमच्या आता पाया पडू का मी कवर तुम्हाला त्यांचाच पुळका येतो हिचा पुळका आणि त्यांचा पुळका त्यातच गेली जिंदगी आपली. नशिबानं तुला आई आहे बाप आहे त्या लेकराला फक्त बाप आहे आई लहानपणी वारली थोडीशी तिला काही एक माणूस म्हणून पण तिला काय कमी केलंय आम्ही आजपर्यंत नाही केलं ना चांगली गोष्ट आहे ना. मग काय करायचं आता तिने पण त्याचा विचार करायचा ना भांडण फक्त एकच होतं हे दादा तुम्ही धोंड्याच्या महिन्यात त्याला बोलवायला पाहिजे होतं जेवण करून अंगठी करायला पाहिजे होती बाकी काहीच भांडण नाही आमच्या घरात तुमची पोरगी सुखात आहे सगळं सुखात आहे अहो तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मी घरी नेऊन काय केलं असतं मला काय स्वयंपाक येतो का माझ्या घरी काय बाई माणूस आहे पाहुणं. तुम्हाला सही येते का सही तेवढीच करा आता तेवढीच करा बाकीचं काहीच करू नका. अरे बा तू तू थोडस गेली असते घेऊन तुझ्या नवऱ्याला तिथं तुम्ही दोघांनी खाल्ला असतं तू स्वयंपाक करून तुझ्या बापांनी खाल्ला असतं काय फरक पडला असता एवढं पाहुण्याला मला समजत नाही का? एवढंच म्हणायचंय हा चुकलं आता बापाने म्हणायचं बाई तू ये मला खाऊ घाल तुझ्या नवऱ्याला कपडे घेतो तुला घेतो नको त्यांना सोनं नाणं मी नाही करीत मग ऐकत नाही पण निदान जेवण करून कपडे तर घेतो ए, ऐक ना पुन्हा कोणी चूक होत कशासाठी लेकराला अरे ते आपल्या भरोश्यावर आहे हे म्हातारं किती दिवसाचे गप, रडू नको आता तर तू सांग तुला वाटत नाही का तुझ्या नवऱ्याला दोंड्याला कोणतरी बोलावा मला वाटतं की बाबा माझा कोणतरी मान सन्मान करावा वाटतं का नाही सांग बरं. चौघात बसले आता आम्ही म्हातारे झाले तरी आम्हाला धोंड्याला जेवण होते माझ्या समोर जर एवढं तुम्ही बोलता तर पाठीमा हे तुला कळतं ना की मग तुला वाटतं का नाही की माझ्या नवऱ्याला पण नवी कपडे असावात माझ्या नवऱ्याला बोलावं मग मी तुला काय वाईट बोललो सांग बरं माझे मित्र पण मला बोलतात का नाही तू गेलता का नाही दोंड्याला काय गेलता का नाही दोंड्याला मग याच्या पलीकडे तुला मी काय बोललो सांग बरं वाईट बरोबर आहे तुमचं. माझं चुकलं तुम्हाला बोलवलं होतं नाही बोलवलं तुम्ही नका हात जोडू मला हा का मला तुमच्याबद्दल काही एक वाद नाही मी तुम्हाला सांगतो खरंच मला फक्त एवढंच म्हणणं होतं की तुम्ही मला दोंड्याला नुसतं बोलवायला पाहिजे होतं बाकी काहीच म्हणणं काहीच नव्हतं आमचं कुणाचंच घरच्यांचं म्हणणं नाही. आणि आमचं काय तिला सासूरवास नाही आम्ही तिला काही बोलत नाहीत म्हणत नाहीत तिच्या तोंडावर विचारा आपल्याकडे हात जोडणं चांगलं नाही खरंच माझं आता चुकलं. नका हात तुम्हाला जोडू तुम्ही, बोलवलं आता- नाही हे बरोबर आहे अहो. पण आता खरंच सॉरी माफ करा मला निघतो जाऊ आता दे. कशाला जाता आल्लाच तर 4-8 दिवस तुम्हाला बरं लागूस तर बसव त्यांना इकडं आणि दी आणच्या ऐका आता काय कुठं जाऊ नका चांगलं बरं हा. व्हा मस्त पैकी राहा 2 महिने राहा इथं आणि जेव्हा तुम्हाला कटाळ येईल मग तेव्हा जावा बस काय अडचण नाही तिकडे देतो वाटेने मी पुरीचं नाही पोराचं घर समजून राहा मस्त चल होय का स्वयंपाकाला जाय हो स्वयंपाक आणि आता तुम्ही घ्या मला आणखी. मला बाकी सांगू नका. येतो बाबा हा, लय बापची बोटं तुझ्या अंगठ्या घालतो टोनच्या, पण काम नको करू काय काय करू हे? चहा ठेव. माझ्या बापाने कमवून ठेवलं मी नाही देत कशाला चायला तुझा बापच एकदा आहे ना कुठतरी असं मग एखादं दान करतो लग्न करायचं का बापा दुसरं माझ्या पुरी बघत आहे मला